राम राम मंडळी. शेतकरी पुत्र डॉक्टर सचिन पारवे या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा शेवट स्वागत आहे. आज आपण रेस्टार सपना सोनी मॅडम यांचा फॉरवर्ड घेणार आहोत. त्यांची लाईफ स्टोरी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मवर त्यांनी कसं उतरले किंवा त्यांची जर्नी कशी स्टार्ट झाली याविषयी आपण आज या मध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मॅडम. तर सर्वप्रथम तुमच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार सर्वांना. माझं नाव स्वामी पत्रमाळे. मी बीडला राहते. तर तुमचं शिक्षण वगैरे काय झालंय काय नाही आणि तुम्ही सोशल मीडियाकडे कसे वळला? माझं शिक्षण पीजी झालं माझं. ग्रॅज्युएशन आहे. इंस्टाग्राम त्याकडे फास्ट नव्हतं त्याच्याकडे वळण्याचं काही बाहेर व्हिडिओ बघायचं काही जणांचं एन्जॉयमेंट चालू केलं. आता वाटलं सुरुवातीला म्हणजे घरचे सपोर्ट आपले किंवा फॅमिली सपोर्ट तुम्हाला कसं द्यायचं? माहितीच नव्हतं माझ्यामध्ये तर माझ्या कोणाची परत तरी कोणाला काही कळत नाही. म्हणजे बाहेर होते व्हिडिओ पण माझे असल्यामुळे कोणाला कळत नाही की कसं करायचं सुरुवातीला आपण तेच ओपन नव्हता म्हणजे कधी व्हिडिओ करत होते म्हणजे ते मुलांना बाहेर असं चान्स नव्हता फ्रीडम नव्हता कुठल्याच गोष्टीला. त्यांना आता फेस ओपन करून काही गोष्टी करण्यात होते म्हणून एन्जॉयमेंट साठी म्हणून होते नंतर हॉस्पिटलला तिथे लॅब टेक्निशियन म्हणून मी ऍक्सेप्ट साईड पाहिजे होते. बसून बसून काम होतं मला बस आवड म्हणून व्हिडिओ बनवत होते. ते झाले सुरुवातीला आता सुरुवातीचे व्हिडिओ पाहिले तोंडाला मास्क वगैरे लावून व्हिडिओ आहे त्याबद्दल कसं? मास्क याच्यामुळे की फक्त पीची बाहेर पडलीमुळं घरच्यामुळं कोणाला नाही वाटायचं ते कमी होते जास्त म्हणून एन्जॉयमेंट तसे व्हिडिओ बनवत होते. 50 पर्यंत माझे मार्क्स बनतच होते व्हिडिओ. घरी माहिती होतं घरी कसं काय? घरी 50 नंतर कळालं जेव्हा मी सचिन सरांसोबत जॉईन केले कॉम्पनी मध्ये. त्यांची आयडी सचिन म्हणून आहे त्यांचं साथ मिळाली मला. म्हणजे आम्ही दोघे एंटरटेनमेंट करतो फक्त सकाळी हॉस्पिटलला. त्यांची जेव्हा कॉम्युनिटी हा चालूच होता. नंतर जेव्हा चालू केलं चांगला मिळत होता. कळालं घरी कळालं घरच्यामध्ये आवडलं कसं सपोर्ट मिळालं. तुझं मॅरेज वगैरे झालं? घरच्यांचा पण सपोर्ट आहे मिस्टरांचा पण सपोर्ट आहे. ते स्वतःही माझ्यासाठी व्हिडिओ बनवते. त्यांना मला एक सांगा की आता जसं की मुलं व्हिडिओ बनवतात मुली बनवतात जास्तीत जास्त रीच आणि व्ह्यूज म्हणतात तर मुलींच्या व्हिडिओ जास्त त्याचं कारण मुलींना मुली आवडायचे ते सगळे प्रश्न नाही. जास्त लक्ष करून जास्त म्हणून डान्स डान्स आवडते ड्रेसिंग आवडते ते बघण्यासाठी ते ऍक्टिव्ह राहते मुलं. त्याच्यामुळे त्यांची रीच वाढते फॉलोअर्स वाढते सगळे. आता सध्याच्या तुमचे म्हणजे तुमचा सोशल मीडिया कसं वाटतं त्यावर तुमचे व्हिडिओ पाहिलं तुम्ही म्हणजे ऑदर ऍक्टिव्हिटीज केल्या नाही किंवा मी जे आहे साधं सिंपल आणि अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ करतात तर त्याला तुमचे म्हणजे घरचं असेल बाहेरचं असेल किंवा त्या विषयाला तुम्ही म्हणलात की बाबा ड्रेसिंग असेल तुमच्यामध्ये काही सोशल मीडियामध्ये आले काही चेंज वगैरे झाले दिसत नाही आपण त्याबद्दल काय सांगा? कारण मला पहिले डान्सिंग वगैरे आवड आहे पण मी कधी केलं नाही असं सोशल मीडियावरती. त्या टाईपचं डान्स कधीच नाही म्हणजे लावणी वगैरे ते आवडायची मी कधी ट्राय केलं नाही. मला ते व्हिडिओ करायला नको आणि काय आवड म्हणजे आवड नाही घरी पण अशा टाईपचे ड्रेस घालून डान्स वगैरे करणं त्याच्यामुळे मी त्याच्यात गेलेच नाही जाणार पण नाही आवडायचं. बरं सांगा मला की सोशल मीडिया इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल त्याच्यातून सर्वात जास्त व्हायरल आणि सोशल मीडियावर पब्लिसिटी कोणत्या सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्हायरल होतं तर इन्स्टा आहे. तो नाही करायचं सगळं फेसबुक युट्यूब आहे. तर इंस्टाग्राम आता मी घेतो कारण आता सोशल मीडियावर मला माहिती आहे पण जे काही आपले प्रेक्षक वर्ग आहेत किंवा नवीन जे व्हिडिओ वगैरे चालू करणार आपले कंटेंट क्रिएटर असतील काय इंस्टाग्रामवरती तुम्हाला पेमेंट भेटते का किंवा काही आपलं तुम्हाला ब्रँड प्रमोशन असतं त्याच्यावरतून तुम्हाला कमी होते?
हा ते इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना वाटते की इन्स्टावरून पैसे मिळतात. सो इन्स्टावरून पैसे नाही मिळत, व्हिडिओचे पैसे नाही मिळत. आपल्याला फॉलोअर्स वाढल्यानंतर कोलॅबरेशन येतात, ब्रँड कोलॅबरेशन जे आउट ऑफचे असतात, त्यांच्यातून तुम्ही कमाई करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला फॉलोअर्स लागते. आणि कमाईमध्ये आपण प्रमोशन केलं शॉपच्या असो समजा कुठल्याही गोष्टीचे, तर त्या गोष्टीचे पैसे भेटतात. पण इन्स्टावर जे आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याचे पैसे आपल्याला नाही जसं भेटत. की युट्यूबला फेसबुकला हा, युट्यूबला भेटतात. तर आता म्हणजे मला सांगा तुम्हाला युट्यूब आणि फेसबुकची रील चालू आहे. हो आहे. हा. तर ती कधी कुठून सुरुवात झाली? जर्नी स्टार्ट जर्नी जी आहे ना ती किती वर्षात सुरुवात झाली? स्टार्टिंगचा व्हिडिओ कोणता व्हायरल झाला होता? स्टार्टिंगचा व्हिडिओ माझे ते सरांसोबतचे व्हिडिओ माझे सध्या आहेत भरपूर व्हायरल आहे सरांसोबतचे. आणि लवकर म्हणजे लवकरच माझे रनिंग चालू झाली. 16-17 हजारच्या पासून चालू झाली. हा. फेसबुक साठी सर्वात जास्त प्रमोट आहे. फोटो आहेत, व्हिडिओ आहेत की एखादी वेळेला आपण वाक्य वगैरे लिहून टाकतो म्हणजे त्याला काय म्हणतात फेसबुकला माझ्या मते फॉलोअर्स तर जास्त असते. पण व्हिडिओ जर कॉमेडी असं ठरत आहे डिपेंड असते. फोटो जरी टाकलात ते काही त्याला पण डिपेंड असते. सध्या तर माझ्या पेजवरती रील्सचे पण आहेत 50%, पण 99% फोटोला मला पैसे भेटतात. तर मला एक सांगा की आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर तुम्ही सुरुवातीला न्यूज आता आपल्यालाही माहिती आहे कमी क्रिएटरला माहिती आहे निश की तुम्ही सुरुवातीला कशी यूज करतो हो. नंतर ग्रुप झाला तर तुम्ही कॉमेडी ह्या निशमध्ये काय केला किंवा दुसरे काही यामध्ये ऍक्टिव्हिटी होत्या जसं की मोटिवेशन असले किंवा एखादी आपली कोणती तुम्ही कॉमेडी पकडा त्या कॉमेडी निश पकडण्याचा मार्ग होईल. म्हणजे एकट्याचे व्हिडिओ चालू होते कारण कोणी सपोर्ट केला नव्हतं मला. आणि मला असं माहिती की तो मला प्लॅटफॉर्म मिळेल social media मुळे. आणि मला काहीच नव्हतं ते साठी मी चालू केलं. म्हणून त्याच्या आले त्यांना सगळे अनाम ओळखते आणि बघाच पण नाव आहे त्यांचं. मला त्यांचं साथ मिळाली म्हणजे फॅमिलीसाठी विचारले मला करशील का असं मला पोस्ट केलंच नव्हतं ना कधी. मी लोकांना म्हणजे आता गाण्याची व्हिडिओ बनवून देते. मग सरांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी स्वतःच माझ्या ऍक्टिंग वगैरे करून देत त्यांनी शिकवले पण मला. मग जेव्हा माहिती व्हायरल होत चाललंय मला प्लॅटफॉर्म मिळत गेला तर त्याने कंटिन्यू राहील. आणि असं मला दुसरं म्हणजे असं नाही की डान्स त्याच्यामध्ये मोठ्यासाठी असं गेले कॉमेडीतच राहिले. आता सध्याला म्हणजे कसं आहे की आता व्हिडिओला सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म म्हणजे घरच्याचा सपोर्ट जास्त मिळत नाही त्याबद्दल हा. कारण त्या पहिले मिळायचा खूप जणाला खूप मुली अजून बघत होते. सध्या असं काही बंदच करायला लागले फॅमिली. मोबाईल तर देतच नाही तरी मोबाईल काही नाही काही घटना खूप काही घडायला लागले. पण असं काही मुला मुलीमुळं असं वाटत सोशल मीडिया बंद करावं. काही जण ते चांगल्याच मार्गाने अजून पण सोशल मीडियावरती आहेत आणि आपल्या मर्यादित आहेत. मला एक सांगा आता काही काही जी लेडीज आहेत ना की सोशल मीडियावरती न्यूज आणि न्यूज वाढण्यासाठी काही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी त्यामध्ये तुम्ही टाका. हो. मला तर असं वाटतं ना की जे काही मुली आजकाल ड्रेसिंग वगैरे तेही घालायले नाही व्हिडिओ टाकायले. माझ्या मध्ये सगळं मस्त इंस्टाग्राम जर असेल तर लवकरात त्यांनी काम करायला पाहिजे खरं तर. म्हणजे नेक्स्ट कोणती मुलगी अशी करणार नाहीये व्हिडिओ. पण ते काय करतात स्वतःचं पेज असो या अकाउंट असो पुढे वाढवण्यासाठी ते व्हिडिओला मध्ये द्यायला लागले. त्याच्यामुळे अशा घटना घडायला लागल्या. माझ्यामध्ये जागेवरती आहे मी बॅन व्हायला पाहिजे असं तर नाही. हा. तर जे आता काही कंटेंट क्रिएटर आहेत त्यांना तुम्ही या क्षेत्रामध्ये जवळपास आता कसं आहे पिढी आहे 8 झाली 11 अभ्यासाकडे दुर्लक्ष होत चालले आणि सोशल मीडियावर येत आहेत त्याबद्दल तुम्ही माझ्या मते चांगली पण गोष्ट आहे वाईट पण गोष्ट आहे. जर त्याने अभ्यास करून जर इकडे पकडले असेल फॅमिलीमध्ये जर त्यांचे पॅरेंट्स ते स्टडी वगैरे करत जर इकडे ऍक्टिव्हिटीज मध्ये जर त्याने सपोर्ट केले तर चांगली गोष्ट आहे. चालेल माझ्या मध्ये नाही पाहिजे
त्यांना प्लॅटफॉर्म जर त्यांच्यात ऍक्टिव्हिटी असेल म्हणजे ते करायचं शब्द असेल त्यांना उद्या कधी तो प्लॅटफॉर्म शकतो माझ्यामध्ये शब्द इम्पॉर्टंट आहे पहिले. सर्व तर सध्याला आता कसं आहे ते मलाही सांगा तुमच्या जर्नीमध्ये आतापर्यंत तुम्हाला अशा काही म्हणजे फोन वगैरे झालाय का किंवा कमेंट वगैरे डायरेक्ट कमेंट वगैरे आले का तुमच्या व्हिडिओ होते किंवा कमेंट सेक्शन मध्ये लोक आता काय आपण पाठी हाताची पाठी लोक सारखे नाही कोण काय बोलत काय करू त्याबद्दल म्हणतो कमेंट तुम्हाला काही म्हणजे कमेंटला काही पुढे जावं लागलंय लहान तुम्ही नाही बट मुलगा तुम्हाला कोणी केलं नाही आणखी आणि कमेंट पण आधी मला म्हणजे 1-2% आले असतील की कोणाला म्हणजे आपल्या जवळची होता त्यांना आवडत नाही गेलेलं म्हणून ते असे गप्पा पॅड मला आले नाही दाबून. मला सांगा की आता सोशल मीडिया आणि आपलं राहणं यामध्ये तुमच्यात काय म्हणजे बदल झाला बदल झाला फक्त कॉन्फिडन्स लेवल वाढलाय पण ते शाळेत कॉलेजमध्ये असं नसते यायचं इतकं जास्त नॉलेज कॉन्फिडन्स नाही बाहेर फिरायचे यावर बेस फिरायचे असं माझ्या आले ना ते फक्त सोशल मीडियामुळे आले म्हणजे मला किती बाहेर कधीच नव्हतं पहिले कॉमेडी व्हिडिओमुळे मला इथं पर्यंत आलं. जे म्हणतो व्हिडिओ आहे कधी आपल्याला कंटेंट करायचे की तसा व्हिडिओ बनवायचा तर तुमच्याकडे आयडिया कधी आयडिया जास्तीत जास्त जर आपल्याला सराव आले त्यामुळे त्याने खूप सपोर्ट केला आम्ही एखादी गोष्ट म्हणजे आता कोणाचा व्हिडिओ करायचे तर असं तर त्याने सेम व्हिडिओ कधीच करत नाही म्हणजे आपल्याला सांगतो की तुम्ही सेम व्हिडिओ असं करायचं नाही तुम्ही स्वतःचे पण काही शब्द त्याच्यात घालत जावा म्हणून सरांमुळे आम्हाला त्या आयडिया आली ज्यांच्यामुळे आम्ही ते कोणतं आलं. फुलडा जे आहे त्या फुलली जर्नी मला बहुतेक काय करायचं किंवा काही गोल्स आहेत सोशल मीडिया माझ्या मते काही ठिकाणी राहणार नाही मी याच्यावर माझं जॉब आणि लक्ष देणार आहे सगळ्यात कारण की सोशल मीडिया कधी पण जाऊ शकते सध्या तुम्ही आधी बघू शकता की कोणाची आयडी पॅन झालेलं जॉब कधी पण राहू शकत नाही कधीच नाही पण बघू शकता सोशल मीडिया तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्लॅटफॉर्म जे भेटलं ना खूपच भारी भेटलं पण होते की आपल्या म्हणजे आता काही बनायचं होते त्याच्यामुळे जास्तीत जास्त झालं तर आपल्याला पब्लिक भेटले आपण फॉलोअर्स वाढून पाहिजे नाही पब्लिक इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आम्ही बाहेर आलो पब्लिक मध्ये आलो त्यांचा जे सपोर्ट मिळाला फॉलो वगैरे करतात ते लोक तुमच्या साईडला सेल्फी वगैरे तुम्हाला त्या टायमाला काय वाटत नक्कीच चांगलं वाटतंय ना ते चांगले नजरे चांगले आम्ही आम्ही व्हिडिओ बघतोय खूप छान आहे काही म्हणतोय म्हणजे आणि जास्तीत जास्त माझे टीनेज तरी कमी असतील तर जास्त आपल्या वडिलांच्या वगैरे वयाचे लेडीज वगैरे मला खूप पुढे बघतो तुमचं म्हणजे तालुका उदगीर तालुक्यामध्ये तुमची जास्त ओळख आहे तर उदगीर मध्ये तुम्ही वावरत असताना किंवा एखाद्या वेळेस तुम्ही चालला त्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या सणामध्ये वगैरे चालला समजा तर त्या टायमाला जर साईडला फॉलोअर्स असेल किंवा तुम्हाला तुमचे व्हिडिओ वगैरे पाहत तर त्या टायमाला त्याची रिएक्शन बघून तो रिॲक्ट करतो त्या टायमाला तुम्हाला काय वाटतं मी मार्केटला गेले होते सगळं जातच राहते मी आणि बघितले तरी त्याने असं नाही की काय विचारायचं नाही मला काम भेटलाय बाहेर पण ते आता परवाच एक बसल्याहून जात होते मी म्हणजे स्टार्टिंगला सांगले त्या खूप छान म्हणजे असं चांगलं प्रतिसाद मला मिळालं असं नाही की काय बघायचं तुला काय भेटणं करायचं असं मला एक सांगा तुमचे व्हिडिओ पब्लिक प्लेस मध्ये पब्लिक प्लेस मध्ये व्हिडिओ बनवता म्हणजे कसं जर आपण नवीन जर असलो किंवा तुम्ही आता त्यामध्ये उतरला आपण तर नवीन जर प्रेक्षक आहेत किंवा नवीन क्रिएटर आहेत त्यांना काय वाटतं लाज वाटतं व्हिडिओ बनवताना की
पुढल्या व्यक्ती काय म्हणणे पुढले आता जवळपास 8-10 जण बघणार आहे मोबाईल कोणतं बघणार आहे तर त्या टाइमात पुढले काय म्हणते तेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवायचा राहून जातो त्यावर तुम्ही काय स्टार्टिंग कसं होत होतं बघ एकदा मी व्हिडिओ थांबवला पण होता पण माझी टीम होती सोबत कधी वाटलंच नाही कारण की तरी एकदा बोलले ना जातो याच्यामुळे झाला व्हिडिओ मला काम म्हणजे वाटली नाही कधी आता छान वाटायला कारण की लोक छान वाटतं आता नॉर्मली झालं आता सुरुवातीला कसं होईल सुरुवातीला अरे म्हणजे कारण की इथेच मी सगळे माझे वडीलच आहे कसं करायचं कसं वाटायचं मला कधी कधी पण आता हा काही शॉपला असो कुठे जरी बघा व्हिडिओ छान वाटतात तुमचे व्हिडिओ असं मला प्रतिसाद मिळाला मला एक सांगा आता उलट्या आपल्या प्रेक्षक जातात मी शेवटचा फील म्हणजे तुम्ही काय सांगा सोशल मीडिया जर्नी असेल किंवा वेट केला आता काही जण व्हिडिओ फक्त स्क्रोल करून करून डिप्रेसमध्ये जातात त्याबद्दल काय सांगा माझ्या मध्ये ना टेन्शन वगैरे आलं ना तर इंस्टावरती राहायचं असं काही कारण आणि काही जणांना काय वाटतं की काय कंटेंट बनवायचं काय वगैरे आता खूप सिम्पल आहे तुम्ही जे काही म्हणजे काय करताय आपण तुम्ही पर्यंत काय बनवताय काय नाही तुम्ही टाकत आहे तुम्हाला काय बनवायचं हा प्रश्न खूपच हार्ड आहे असं तुम्हाला वाटतं इतकं नाहीये खूप सोपं आहे तर म्हटलं 1 मिनिटात व्हिडिओ बनवायचा असते ते तुम्हाला खूपच छान वाटतंय बघा ट्राय कर आणि माझ्यामध्ये जास्त करून सोशल मीडियावरती डिपेंड राहू नका अजिबात नाही आता मी शेवटचा एक प्रश्न करतोय तुमच्याकडे 3 गोष्टी आहेत 3 गोष्टी पहिली कोणती गोष्ट मिळाली सोशल मीडिया लर्निंग आणि लास्ट प्रश्न म्हणजे तुमचे नोकरी करिअर नोकरी तर काय नाही अजून काही प्रॉब्लेम नाहीये डिपेंड राहत नाहीये फॅमिली फर्स्ट प्रायोरिटी असते कधी काही अडचण वगैरे आलं तर फॅमिलीला माहिती आपण शिकलेल्या वगैरे करू शकतो तो फॅमिली मोस्ट इम्पॉर्टंट मंडळी शेवट सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतर तो सगळ्यात महत्वाचा आहे सपोर्ट महत्वाचा आहे खरंच धन्यवाद तर मंडळी आपण मॅडमचा वरचा वाटला लाईफ शेअर स्टोरी असेल सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वरती कसे आलं त्यांची ग्रोथ कशी झाली त्याविषयी या व्हिडिओमध्ये सांगितले तर पॉडकास्ट नक्की आवडला असेल तर कमेंट करा कसा वाटला काय आणि त्या नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भेटूया